जय शिवराय मित्रांनो, मी कोकणी शैलू तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मंडळी, आज आमच्या गावाला वाडीची पूजा आहे, सत्यनारायणाची महापूजा. तर वाजलेत 8:15, 8:20 झाले, अजून कोणी आलेच नाही. 2 महिला आहेत, एक बाबा आहेत. आता तेलकोंडावरून येत आहेत ते बाबा. आता एक एक येत आहेत, अजून कोण आलेच नाही, म्हणजे पहिला मीच आलो आहे. तर आज वाडीच्या पूजेनिमित्त काय कार्यक्रम होतात त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. पुरुष लोक असतात, डेकोरेशन करत असतात पुरुष लोक. महिला मंडळ जेवण बनवतात आणि पूजेचा महाप्रसाद तीर्थप्रसाद मीच बनवणार आहे स्वतः. आणि इतर मुलांचे कार्यक्रम असतात, महिला लोकांचे हळदी कुंकू असतात. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन, तर बघत राहा. अजून कोण आलेच नाही. साटम बाबा, सागर, माझ्या अण्णा येत आहेत, ते केलवे घेऊन येतात, तुम्हाला दाखवतो. आता येत आहेत 2 महिला आहेत इकडे, हे बाबा आहेत आणि तो सागर आहे डेकोरेशनचं काम करणार आहे. आणि हे बाबा आहेत तिकडून, अण्णा येत आहेत दोघीजण. आणि हे आमचं मंदिर आहे. काल इथे टुर्नामेंट झाले छोट्या मुलांच्या. मी होतो, पण मी झोपलो होतो कारण मी कलरचं काम केलं होतं, दमलो होतो. आता हे आले आहेत तेलकोंडावरून, थोडीशी मदत करणार इकडे आहे, म्हणजे मी सुद्धा करणार मदत. आणि बघू अजून काय कार्यक्रम होणार आहेत ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. आमचं मंडप आहे आणि ह्या वर्षी ज्या ट्रॉफ्या आहेत तुम्हाला बघा, या 2026 म्हणजे 2000 जानेवारीपासून ते आता एवढ्या ट्रॉफ्या आहेत. जाणार आहे. आणि हे मंडप आहे माझ्या भावाचंच आहे. स्पीकर आहे, साऊंड सर्व्हिस आहे त्याचा स्वतःचा. संजय धाडवे, माझा चुलत भाव आहे. छत्रपती शिवाजींची मूर्ती आहे, छान आहे. मी फोटो काढून घेतो. माणसं आली तिकडे, बसले तिकडे, त्यांना बसले तिकडे आले. आणि इकडे महिला मंडळ आहेत, आतमध्ये काय डेकोरेशनचं काम चालू आहे ते तुम्हाला दाखवतो. आता माणसं खूप कमी आलेत, अजून येतील माणसं, अजून आलेच नाही. या साईडला इकडे महिला आहेत, चहा ठेवला आहे लोकांनी. त्यानंतर मी प्रसाद बनवणार आहे. आणि सागर इकडे सेल्फीसाठी काढतो आहे महिलांसाठी. तयार चालू आहे. आणि हा आमचा बाबू नवरदेव दादा आहेत, दोघे तेलकोंडावाडीचे आहेत. डिझाईनमध्ये बघा कसं ते झाडच आपण तिकडे वरती हॅलोजन बांधतात वरती. महिला मंडळाचं काम चहा बनवते, चहा झालं तिकडे. आणि खालती माणसं बघूया काय करतात लेडीज लोक. आता हे सभागृह आहे आणि ते करायसाठी आपल्या पुरी जेवण करण्यासाठी काम करतात इथे. चुले आहेत आणि आतमध्ये महिला मंडळ सर्व बसलेत, काम करतात. बघूया काय काम चालू आहे आतमध्ये. कोबीची भाजी आहे आणि ओठांची भाजी आहे. कोबी खोबरा दिसतोय, भाजीसाठी खोबरा. वरुणाय नमः पुष्पं तुलसी दलपत्रं बिल्वदलपत्रं च समर्पयामि. वरुणाय नमः. आता वरुण कमलात पाणी सोडायचं. धूपं समर्पयामि. वरुणाय नमः. स्थापित दीपं दर्शयामि. वरुणाय नमः. नैवेद्यार्थे या गुरु खोबऱ्याच्या वाटोळ्यात पाणी घेऊन वरुणाला गुरु खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. औषधः गुरुपहार नारिकेल खाद्य नैवेद्यं समर्पयामि. नैवेद्य इथे जेवण करतात.
बघा पुरी. दोन कढई आहेत पुरीसाठी. इकडे सर्व बसले आहेत असेच, काय काम करत नाही असेच बसले आहेत. इकडे काय इथे पापड होतं, पापड आहेत, कढई नाही मग तो भाजीसाठी. हा वाईट शाप लाल होऊन द्या. कसं बोलणार का? पुऱ्यांचं काम चालू आहे इकडे. मी काय बोलते भगवते खूप मंडळी बसले इकडे सर्व. आमचे बाबा आहेत सर्व बसले. मांगलिक स्नानं समर्पयामि. मांगलिक स्नानानन्तरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि. शुद्धोदक स्नानानन्तरेण आचमनीयं समर्पयामि. सकल पूजार्थे अक्षतां समर्पयामि. गंधादि पंचोपचारे संपूज्य गोपाल कृष्णाच्या मूर्तीला गंध लावायचा. सेल्फी लावलाय लक्ष्मी सहित सत्यनारायणाय सांगाय सपरिवार देवताभ्यो. या वर्षाचे ट्रॉफी मारलाय मुलांनी. आतमध्ये जाऊया. श्री नमो भगवते लक्ष्मी सहित सत्यनारायणाय सांगाय सपरिवार देवताभ्यो नमः. पूजार्थे पुष्पं तुलसी दलपत्रं वीरवदलपत्रं गुरुवान् पुरावुषु समर्पयामि. अस्तमि अतवतु दोलनाथः प्रणवैतो नमो भगवते लक्ष्मी सहित सत्यनारायणाय देवताभ्यो नमः. धूपं समर्पयामि. नमो भगवते लक्ष्मी सहित सत्यनारायणाय देवताभ्यो नमः. आमिरदीपं दर्शयामि. नमो भगवते लक्ष्मी सहित सत्यनारायणाय सांगाय सपरिवार देवताभ्यो नमः. आमन पौरुष संवर्धनाय सर्वो पाठनं. क्रतौ सुप्तेजाग्रत्वमसि फलयोगे क्रतुम मां स्वधर्म प्रध्वस्तं फलति पुरुषाराधनकृते अतस्मां संप्रेक्ष क्रतुषु फलदान प्रतिभुवं श्रुतौ श्रद्धां बद्ध्वा दृढपरिकरः कर्मसुजनः क्रियादक्षो दक्षः क्रतुपतिरधीशस्तनुभृतां ऋषीणां मार्द्विज्यं शरणदसदस्याः सुरगणाः क्रतुभ्रेशस्त्वत्तः क्रतुफलविधानौ व्यसनिरैणं देवी यमनिरतदेहार्घटनात् अवैदित्वां बद्धा बधवरधमुग्धा युवतयः श्मशाने शिवाक्रीडा स्मरः रविजाता सहचरात् पिता भस्मालेपः स्रगभिर्गरोमि परिकरः नमः महेशाय च नमः. नमो वरिष्ठाय त्रिदयदयविष्ठाय च नमो नमः. सर्वस्मै ते तदिदमिति शर्वाय च नमः. बहलरजसे विश्वोत्पत्तौ भवाय नमो नमः. प्रबलतमसे तत्सौहारे हराय नमो नमः. जनः सुखकृते सत्त्वोद्युक्तौ गुणाय नमो नमः. प्रमहसिपदे निस्त्रैगुण्ये शिवाय नमो नमः. वृषपरिणसिचेतः क्लेशवश्यं स्वचेतं स्वचितमगुणसीमोल्लङ्घिनीश स्वरुद्धिः इति चकितममन्दिः मृत्युमां भक्तिराधात् वरदचरणयोस्ते वाक्यपुष्पोपहारम् आसिततिः सम. मंडळी पूजाकडे चालू आहे आणि लाईटीचं काम अजून चालू आहे. तुम्हाला लाईटिंगचं काम करताना दाखवतो. म्हणजे कालपासून चालूच आहे. ते राजूदा, संजयदा, शंकरदा हे सर्व लाईटिंग करत आहेत. हे बघ ही लाईट लावलं आहे इकडे. मंदिराला लावून वरती लाईट लावलं आहे. ती वरती लाईट लावलं आहे आणि अजून काम चालूच आहे. आज रात्रीसाठी लाईट लावणार राजूदा क्रिकेटर. आणि इकडे म्हणजे मंदिराच्या इथून पूर्ण इथपर्यंत आणलं गेटवरती लाईट. हे लाईट लावले एवढे आले तिकडे. हे आमचं हनुमान मंदिर आहे. गेल्या वर्षी पण महापूजेचं एक व्हिडिओ टाकला होता मी आणि बनवला होता. मोठा व्हिडिओ बनतो आणि आता पण हेच आहे. हे बघा हे बॅनर आहे लावलेला.
ड्रमच्या इथे काही दिसत नाही, पण खेळ पैठणीचा नारी शक्तीचा असं काही आहे तिथे. हो गजपती लावून घेतो सुधीर कलवणकर. हा पालखीच्या व्हिडिओमध्ये असतो शिमग्याला, दरवर्षी येतो शिमग्याला. गाडी घेऊन येतो. अजून चालू आहे, भरची पूजा बोलतात. तिकडे जेंट्स लोक बसलेत तिकडे आणि खालच्या साईडला जेवणाचं करतात. गेल्या वर्षी वरती जेवण करत होते तिकडे त्या साईडला आता इकडे खाली बनवलं जेवण करायला. तुम्हाला दाखवतो. हे खाली जेवणाचं काम पूर्ण चालू आहे इकडे. फुल तयारी म्हणजे जेवण तर झाले, फक्त प्रसाद बाकी आहे. कारण प्रसाद बनवताना तो दूध असतो, ते दूध जरा खराब झाला, त्यामुळे दूध आणायला गेलेत नवीन. आणि जेंट्स मंडळी तिथे बसल्यात सर्व. त्या साईडला जेंट्स मंडळी बसल्यात आणि तिकडे लहान मुलांची चित्रकला स्पर्धा चालू आहे. तर आता आपण जाऊया तिकडे चित्रकला बघायला. चित्रकला स्पर्धेचा हा बघ अमित भाऊ आहे माझा. चित्रकला स्पर्धेचं काय आणि अजून जे मुलं येतात त्यांना बसवले चित्र काढायला. ते कमी मुलं आले, अजून कोण आलेच नाही. नैवेद्यार्थे औषधः गुडोपहार नारिकेल खाद्य नैवेद्यं समर्पयामि. नाना विविध बहुबीज फल नैवेद्यं समर्पयामि. रंभा फल नैवेद्यं समर्पयामि. नैवेद्यपूर्वकाचमनीयं समर्पयामि. प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः. हातावरतून तामनात पाणी सोडायचं. नैवेद्य मध्यपानीयं समर्पयामि. पुन्हा एकदा गुळ खोबऱ्याच्या वाटोळं पाणी फिरवून परत देवाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. हनुमानचं मंदिर आहे. आमचं हे हनुमानचं मंदिर आहे म्हणून आमच्या वाडीचं नाव हनुमानवाडी. ॲक्च्युली आमच्या गावाचं नाव वांजरोड गाव आहे आणि हनुमानचं मंदिर हनुमानवाडी. आणि इलेव्हन स्टार क्रिकेट संघाच्या ट्रॉफ्या आहेत. याच्या कमीच आहेत, अजून आहेत, भरपूर आहेत. दाखवतो पूर्ण. आणि सभागृहामध्ये पण आहेत. ह्या इथेच बांधल्यात पण लावल्यात, म्हणजे प्लाय लावले आहेत. ते जरा चुकीचे लावले, कडावा पाहिजे, कडापा नाही, त्यामुळे ते जरा कडापा हे झाले. प्लाय जरा हे झाले, दबले त्या बाजूने. त्यासोबत ट्रॉफ्या धारण करणारे भगवान येथून निघून गेले आणि तिथून थोड्याच अंतरावर असलेल्या समुद्राच्या तीरावर जाऊन बसले. संध्याची बुवा दूर गेल्यानंतर साधुवाण्याने आपले नित्यकर्म केले आणि नौकेकडे गेला आणि नौका पाहिली. तो नौका मात्र हलकेपणामुळे वर आलेली पाहून त्या साधुवाण्याला खूपच
आश्चर्य वाटलेलं आहे आणि त्यामुळे लवकरच वेली आणि पाने पाहून तो साधू आणि गुंठा येऊन जमिनीवर पडलेला आहे आणि त्यानंतर थोड्या वेळाने सावध होऊन चिंता करू लागलेला आहे. त्यावेळी त्या साधूवाने जो जावई केला म्हणजे माझा भाऊ सल्लू लागला यांनी लायटिंगचं काम केलंय. आपल्याला जो शाप दिलेला आहे आणि विकास करणकर फोटोग्राफर घडलेला आहे ते सत्याशी बुवा पाहिजे ते करण्यास समर्थ असले पाहिजे. बस इथे आपण त्यांना शरण गेले पाहिजे म्हणजे सर्व मनोरथ आपले परिपूर्ण होईल असे त्या जावयाने भाषण केल्यानंतर तो साधू आणि त्या यतीजवळ गेला आणि त्याला पाहून भक्तीने नमस्कार करून आदराने म्हणाला की तिचा पती दिसू शकलेला नाहीये. अत्यंत शोकाने वळत होऊन ती रडत भूमीवर पडलेली आहे आणि आपली बुडालेली नौका आणि त्यामुळे दुःखी झालेली आपली कन्या पाहून भयभीत अंतःकरणाने साधू आणि आपल्या नावाड्यांसह हा काय बरे चमत्कार आहे असे म्हणून विचार करू लागलेला आहे. आणि त्यानंतर ती लीलावती आपल्या कन्येची अवस्था पाहून दुःखी झालेली आहे आणि आक्रोश करून आपल्या पतीला म्हणते हे झाले असेल हे मला समजत नाही. त्यामुळे रागावलेल्या सत्यनारायण प्रभूंनी त्या पती असलेली नौका धोक्यासह पाण्यामध्ये बुडवलेली आहे आणि त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या कलावतीला तिचा पती दिसू शकलेला नाहीये. त्यामुळे अत्यंत शोकाने विव्हळ होऊन ती रडत भूमीवर पडलेली आहे. ती बुडालेली नौका आणि त्यामुळे मुक्ती झालेली आपली कन्या पाहून भयभीत अंतःकरणाने साधू आणि आपल्या नावाळ्यांसह हा काय बरे चमत्कार आहे असं म्हणून विचार करू लागलेला आहे. आणि त्यानंतर ती लीलावती आपल्या कन्येची अवस्था पाहून दुःखी झालेली आहे आणि आक्रोश करून आपल्या पतीला म्हणते की अहो एवढ्या थोड्या अवधीमध्ये नौकेसह कलावतीचा पती कसा अदृश्य झाला. चालू आहे. देवासाठी नैवेद्य म्हणून मी बनवून दिलं आवाहनं गजाननं
तिकडे महापूजेची आरती चालू आहे आणि इकडे पूर्ण टेन्शनमध्ये आहेत बघा. कोणते टेन्शन आहे माहीत नाही, चेहरा एकदम टेन्शनमध्ये दिसतो. होय, आरती संपन्न झाली आणि इकडे प्रसाद चालू आहे. हे घे. अस्मित्रावांचं नाव घेते असं जाऊ दे आमचा सुखी संसार. आपण त्याच्यातच दाखव. पप्पा 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 सत्यनारायणाच्या पूजेला सुगंध दरवळला चंदनाचा. सत्यनारायणाच्या पूजेला सुगंध दरवळला चंदनाचा. श्रद्धाचं नाव घेतो असं आशीर्वाद राहू दे सदैव वांजोली गावाला. पूर्ण काढायचंय का? पूर्ण काढ. हे मामी ते घासायचंय का? आता महाप्रसाद पुरवला जाईल. युवा प्रतिष्ठान आणि लेवलचा क्रिकेट संघाचे सर्व तरुण कार्यकर्ते आपण जेवणाचा वाढण्याचा सहभागी व्हायचा आहे, जेणेकरून लहान मुलं आणि वयोवृद्ध त्यांना आपण पहिल्यांदा जेवण करायचं आहे आणि त्यानंतर पुढील कार्यक्रम सुरू होईल. आता
महिला मंडळ क्रिकेट संघ आणि युवा प्रशिक्षण यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या या न्याय समाजाचा आता दुसरा दिवस श्री सत्याग्रह महापूजेने आज आपण सुरुवात केली आहे. थोड्या वेळामध्ये महाप्रसादाला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. सर्व लोकांना लहान मुलांनी सभामंडपामध्ये यायचंय. सर्वप्रथम लहान मुलांनी जेवून घ्यायचे. त्याच्यानंतर मुलांनी अशा पद्धतीने छोटी महिला अशा पद्धतीने महाप्रसाद विकून त्यांनी सगळ्यांनी लाभ घ्यायचे. कोणीही महाप्रसाद घेतल्याशिवाय घरी जायचं नाहीये. आपल्या माता भगिनींनी आणि पदवी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते आपण सन्मान करणार आहोत. तर सत्याग्रह महाप्रसाद बनवून झाला आणि आता जेवायला पानं वाढलेत, तिकडे प्लेट वाढलेत जेवायला. तर आता मी तिकडे दाखवतो साईडला आतमध्ये सभागृहात. आता तुम्हाला दाखव प्रसादीचं काम झालं आहे. आता आतमध्ये चाललं आहे तो. अरे वा, जेवायला बसले होते मस्त. लाडू कोणी मिरची आहे. लाडू काय घेतो तू ना लाडू येतोय. लाडू येतोय फोटो पण बसले जेवायला. येन हो नाही असंच बघून बघून थोडं वेळ. आणि आता वरती स्टेजवरती पण बसले जेवायला. हे बघा इथे तुम्हाला खुर्चीवर बसले. भाजी वटाणे भाजी महिलांना जेव्हा बसल्या तेव्हा मुली महिला आहेत सर्व इथे. मुलं घेऊन आपण मुली जातात. जेवायला ते पाठीमागे पण आहे त्या साईडला. जेवण झाले सर्व. आता सर्व फ्रेश व्हायला गेले. आधी येतील पण फ्रेश व्हायला गेले होते, आता येतील. वाजले 5:45 झाले, 5:30 5:30 वाजेपर्यंत येतील. आणि मग इथे कार्यक्रम चालू होते संगीत होती महिलांचे मुलांचे असे
वेगवेगळे करायला चालू होते तर अजून कोण आलेच नाही. दाखवतो आता कोण आले ते. आता एवढे आले असं करा चला. आणि आता माणसं येतात जागा तिकडे माणसं भेटते. जागा आम्ही भेटतो आहेत. आई कोण आहे मावशी इथे बघा. ग्रामस्थ महिला मंडळ सरस्वती देवीची पूजा करतात. सरस्वती देवी आहे. जात आई आई ये ना पटकन या. जेवढ्या राहतील तेवढ्या हो या. आपण आता गेले आली मग एक मला मला झोप येत होती बस. जे आहेत यावर्षी ज्या लग्न झालं त्यांना नावं घ्यायची तर नावं घ्यायला सांगणार आहेत. लोक आपण नावं कसे घेतात आणि सर्व लेडीज लोकांना सांगा नावं घ्यायला. मला बघूया की लेडीज लोक आम्हाला नावं घेतील आता. हळदी कुंकूला वाण आणलं ते बघूया. हळदी कुंकूचं काय वाण आहे ते काय आहे वाहन आहे दाखवा जरा एक असं वाण. पण एक वाण दाखवा. काय आहे ते वाण. हे बघा हळदी कुंकूसाठी वाण आणलं आहे. प्रत्येक महिलाला देणार हे वाण. काय आहे पाऊच आहे. दाखवा कोणी म्हणजे प्रत्येक लेडीज लोकांना देणार ना. प्रत्येक महिलासाठी प्रत्येक महिलाला देणार. आमच्याकडे असं वाण देतात. प्रत्येक महिलाला असं देणार वाण. असं दरवर्षी काही ना काही असतो वाण. इथे हळदी कुंकू लावत आहेत आणि सूत्रसंचालन करतात दादा. सर्व गावचा आहे. सर्व महिला या ठिकाणी महिला भगिनी या ठिकाणी सहभागी झालेल्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. उद्या बसलेत काय लेडीज लोक आहेत. असंच आपलं सर्वांचं मोलाचं सहकार्य आम्हा ग्रामस्थांना मिळत राहू जेणेकरून प्रत्येक वर्षी आपण विविध असे कार्यक्रम नक्की या ठिकाणी आपण राबत राहू आणि त्याचा आनंद आपला तुम्हा आम्हा सर्वांना या ठिकाणी मिळणार. पुढच्या वर्षीसाठी कोण देणार असेल तर आताच नाव लिहून ठेवा. आता लवकरात लवकर पैठणीचा प्रोग्राम सुरू करायचा आहे त्यामुळे
नंबर 5 इकडे खेळ पैठणीचा आस्वाद घेतात इकडे बघा प्रेक्षक बसले तिकडे खेळ पैठणीचा बघण्यासाठी. साधन गुरुजी म्युझिक जा 2 मिनिटं या. म्युझिक पहिल्या राऊंड मध्ये जे पास झाले होते ते त्यांची नावं आहेत साक्षी संदेश दाडवे, जान्हवी जितू दाडवे. असं प्रत्येकाला या ठिकाणी पण छोटस आपण गिफ्ट देणार आहोत. धन्यवाद. थोडं बाजूला वगैरे तर बरोबर आहे लोकांनी फोटो पण छान वाटेल जरा. करीना मी कसं करीना माझे दक्षूच लगीन करीना माझे दक्षूच लगीन करीन मी असं करीना मी कसं करीना माझे दक्षूच. मिनी पैठणी विनर आमच्या वहिनीच आहेत शेजारी. दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंड मध्ये एक पायाला ज्या बाद झालेल्या आहेत फोडा पार्वती शंकर पवार, हर्षाली भुवड, रोशनी दाडवे, श्रद्धा साठव, श्रद्धा कळवणकर, कलावती कळवणकर, स्नेहा दाडवे, रोशनी दाडवे, समीक्षा दाडवे, विधी कळवणकर, सुनंदा दाडवे, श्रद्धा कळवणकर ह्या बाद झालेल्या आहेत. एकूण 12 जणी आहेत. मी आनंद बोडांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी ग्राउंडवरती यायचंय आणि 1 नंबर फक्त सांगायचा आहे. मी तुम्हाला 12 नावं वाचून दाखवलेली आहेत. त्या 12 पैकी 1 नंबर फक्त तुम्ही सांगायचा आहे. 9 नंबरला आहे कलावती कळवणकर. दुसरा ते बघा प्रेक्षक लाईनमध्ये बसलेत सर्व असे सर्व बसलेत संगीत खुर्ची व्हायला. खेळ पैठणीचा म्हणजे संगीत खुर्चीचा गेम आहे ते दाखवत आहे. जोरात चर्चा चालू आहे. कोणत्या विषयावर चर्चा आहे? पैठणीचा शेवटचा गेम असेल हा. बघूया पैठणी कोण जिंकतोय तो. हा संगीत खुर्चीचा शेवटचा गेम असेल किंवा अजून एक असेल गेम तुम्हाला इथून दाखवतो खेळ पैठणीचा मध्ये. संगीत खुर्ची चालू आहे इथे.
बघा. मंडळी आज कार्यक्रम चालूच आहे. आता भजन चालू आहे. बघायचा व्यवसाय स्वस्त आणि कमी भावामध्ये मिळेल. बघायची ओरिजिनल गावठी ओरिजिनल गावठी ओरिजिनल गावठी मध आणि ओरिजिनल असतो. अजिबात मिलावट नाही. हा स्वतःच काढतो आणि स्वतःच विक्री करतो. सुद्धा व्हिडिओ केल्यात. याचे सुद्धा व्हिडिओ बघा कांद्राने पडलीचा वगैरे. आणि आता बघूया काय डान्स आहे. डान्स बघूया आणि कार्यक्रम काय कार्यक्रम होतात त्यावेळेला तुम्हाला बघायला मिळेल. मी दाखवतो काय अजून डान्स होतो बघूया. आणि तिकडे आता भजन चालू आहे. मंदिरमध्ये भजन चालू आहे. लेडीज लोकांचं भजन आहे. सर्टिफिकेट आणि बॅग दिलं. मला वाटतं सगळे विद्यार्थी एकदम आले तर बरं होईल. आपल्याला वेळ कमी आहे. मयूर दानवे, प्रणाली दानवे, प्रणाली दानवे, प्रेक्षकांना जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत विद्यार्थ्यांसाठी. प्रणाली दानवे, प्रणय दानवे, प्रणय दानवे, प्रणय दानवे, मोहित भोयर, मोहित भोयर, साई दानवे, साई दानवे, कुणाल मांडवकर, कुणाल मांडवकर, यश कळवणकर, यश कळवणकर, रिबो येवळे, जतन मानलेकर, जतन मानलेकर, स्वाती दानवे, स्वाती दानवे, स्वाती दानवे, तन्वी जोशी, तन्वी जोशी, अक्षता दानवे, अक्षता दानवे, स्वाती भोयर, स्वाती भोयर, तन्वी गरवे, तन्वी गरवे, साहिल जोशी, साहिल जोशी,
निशा नावे, सेजल नावे, सेजल नावे, आदित्य पागते, आदित्य पागते, रणजित शुभेच्छा. हॅलो लाईव्ह आहे चालूच आहे. मंडळी डान्स चालू झाले होते. एकच डान्स झाला होता पहिला आणि आता लाईटच गेले. गेले 10 मिनटं तर मग घरी जाऊन झोपूया. वाजले 12 वाजलेत आणि लाईट गेली आणि एकच डान्स झाले. 16 डान्स बाकी आहे. कोपळे नार रूप अनुवार गोमती भार देह सुकुमार सखी साजनी कशी अनोखा पहर जयासी लहर बिलावे जहर आदमी पहर
गौऱ्या. आणि आज विसर्जन आहे, तर मला थोडा लेट झाला. इथे वाजवत आहेत आरती झाली सकाळची, तर आता आम्ही विसर्जन करायला जातोय. तर बघूया काय तयारी झाली तिकडे विसर्जनची, कारण कोण उठलेच नाही, रात्री लेट झालं होतं. आता निघालेत, तर बघूया. इथे माणसं कमी असतील, पण बघूया विसर्जन कोण नाचतोय कोण नाही, वा नाचणार नाही अजून आतमध्येच आहे. मी म्हटलं निघाले, तर बघूया आतमध्ये पूजा हे करतायत, वाजवत आहेत. दाखवतो तुम्हाला पुढं का वाजवत आहे, आपले मित्रच आहे वाजवणारे.
तिकडे सर्व काढतात पूजेचं. आणि दादा आंबा खातोय. प्रसाद येऊन ठेवलेला आंबा आणि मी सफरचंद खातोय. देवाच्या प्रसादमध्ये आंबा ठेवलेला. आमच्या कोकणातची चुकीची पद्धत आहे आंबा खायची. जर असाच आंबा खातात सर्व. आता मुंबईला सर्व कापून खातात. आणि मी सफरचंद मला भेटलंय कारण मी सफरचंद खातो. आता विसर्जन झाले चक्करवरती. जाऊ चक्करवरती. मंडळी काल आमच्या वाडीची पूजा होती, सत्यनारायणाची महापूजा. त्या निमित्ताने एक ब्लॉग बनवला. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सकाळपासून ते रात्रीपर्यंत जे जे कार्यक्रम झाले, म्हणजे लहान मुलांचे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, हळदी कुंकू महिलांचा सत्कार समारंभ, गुणगौरव सोहळा 2020-2026 असं 5-6 वर्षाचा होता. तो एकदाच केला. कोरोनाच्या काळामध्ये केला नव्हता त्या गुणगौरव सोहळा. तर कालच केला 4 वर्षानंतर. हे सर्व आणि विविध कार्यक्रम ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळाले. आणि जास्त काय दाखवण्याचा प्रयत्न नाही केला. छोटासा काही एक व्हिडिओ बनवला आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की लाईक करा, कमेंट करून सांगा. आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.